Yeah, another tool used in electrical engineering, generally winding of machines, that is called a mallet. Mallet is nothing but a hammer. Mallet म्हणजे एक प्रकारचा हॅमर आहे. इन केस ऑफ नॉर्मल हॅमर, ज्याला आपण समोरचा भाग म्हणतो, ज्याला हेड म्हणतो, तो हेड मेटलचा असेल. बट इन केस ऑफ मॅलेट इट इज ऑफ रबर, वूड, लेदर और प्लास्टिक. So mallet is a kind of hammer having soft head, often made of rubber, wood, leather, plastic, and usually has रिलेटिवली लार्ज हेड. म्हणजे दोन डिफरन्स आहे नॉर्मल हॅमरमध्ये आणि मॅलेटमध्ये. काय पहिला प्रकार, जो हेड असेल तो सॉफ्ट मटेरियलचा असेल, आणि दुसरा डिफरन्स आहे, इट इज हॅविंग लार्ज हेड. The most mallets have striking faces that are softer than steel. In case of normal जो हॅमर असेल, जो स्ट्रायकिंग सरफेस आहे, ज्याच्याने म्हणजे हॅमरिंग ॲक्शन होती, ते स्टीलचं असेल. बट इन केस ऑफ मॅलेट दे आर ऑफ सॉफ्ट मटेरियल. दे आर टिपिकली लाईट इन वेट, हलकं असेल, अँड मेड फ्रॉम सॉलिड वूड, रबर और लेदर. Their mild blow ensures that you will not damage the striking surface. The important thing म्हणजे मॅलेटचं काय, ज्याच्यावर आपण मार देणार आहे, ज्याच्यावर आपण ब्लो करणार आहे, तो सरफेस डॅमेज होणार नाही. इन केस ऑफ नॉर्मल स्टील हॅमर आपण त्या सरफेसला मारू, तो सरफेस खराब होण्याची शक्यता असते, होतं. सपोज वी अप्लाय फॉर द नेल, जो नेलचा हेड असेल तो चपटा होईल. म्हणजे जेव्हा आपल्याला असं मेकॅनिकल, व्हेन यू वॉन्ट सॉफ्ट मेकॅनिकल फोर्स, ॲट दॅट टाईम वी कॅन यूज द मॅलेट. बिकॉज दे लँड विथ रिलेटिवली सॉफ्ट ब्लो, they are also good for in assembling delicate precise part of electrical equipments without damaging or deformation parts of machine. म्हणजे मेन यूज मॅलेटचा काय, ज्याच्यावर तो प्रहार करणार आहे, मारणार आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिफॉर्मेशन येता कामा नये. म्हणजे इन केस ऑफ इलेक्ट्रिकल वायरिंग, स्पेशली वाइंडिंग, जेव्हा वाइंडिंग स्लॉटमध्ये बसवताना वी रिक्वायर स्मॉल ब्लो, स्लाइट ब्लो. एकदम हेवी ब्लो नको आहे, हेवी हॅमरिंग नको आहे. अशा वेळेस जेव्हा आपल्याला स्लाइट ब्लो पाहिजे किंवा सॉफ्ट ब्लो पाहिजे, वी हॅव टू यूज मॅलेट ॲज अ हॅमर. म्हणजे वाइंडिंग जेव्हा त्या मशीनच्या स्लॉटमध्ये बसवायची असेल, त्याच्यासाठी सॉफ्ट ब्लो लागेल. तो ब्लो वी कॅन ॲडजस्ट विथ द हेल्प ऑफ मॅलेट. So mallet used to push the winding wires inside the slot and to shape the extended portion of the wire in the winding of electrical machine etc. जो शेवटचा पार्ट असेल त्या वाइंडिंगचा, एक्सटेंडेड पोर्शन ऑफ द वाइंडिंग, त्याला सुद्धा प्रॉपर शेप देण्यासाठी वी रिक्वायर द मॅलेट. as well as to put the wire into the slot we are using the mallet. Mallet will not deform the striking end of a metal tool as most metals hammers would. म्हणजे मॅलेट जो स्ट्राईक करतो आहे त्याच्यामुळे तो सरफेस डिफॉर्म होणार नाही. बट इन केस ऑफ नॉर्मल हॅमर, वेन यू स्ट्राईक द हॅमर, ज्याच्यावर तो प्रहार केलेला असेल त्या सरफेसमध्ये डिफॉर्मेशन येण्याची शक्यता असते, त्याचा शेप आणि त्याचा साईज चेंज होण्याची शक्यता असते. बट युझिंग मॅलेट असा प्रकार होत नाही. Now you can see one example of mallet here. It is having handle like normal hammer, आणि जो वरचा भाग आहे तो हेड बनायचा त्याला. द हेड इज मेड इन दिस केस ऑफ प्लास्टिक अँड हॅविंग लार्ज हेड. जर नॉर्मल हॅमर बघितला आणि मॅलेट बघितला, जो मॅलेटचा हेड असेल तो मोठा असेल, सो दॅट इट विल हॅव द लार्जर सरफेस फॉर द स्ट्राईक. तो जेव्हा ब्लो करेल, ज्याच्यावर हॅमरिंग करेल, तो सरफेस मोठा असेल पण ब्लो फार सॉफ्ट असेल. दॅट्स वाय मॅलेट इज डिफरंट फ्रॉम द नॉर्मल स्टील हॅमर.